मी आज बटाटे वडे करणार आहे. त्यासाठी हे 4 बटाटे उकडून सोलून घेतले, चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, फोडणीला जिरं, तिखट, ओवा, हळद, मीठ आणि हिंग. आता मी हे तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल गरम होऊ देते. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी हे जिरं सोडून घेते आणि हिंग सोडते. चिरलेला कांदा टाकून घेते. करून घेते. हे बघा, कांदे छान झालेले आहे. आता त्यामध्ये मी हे तिखट घालून घेते, हळद आणि मीठ घालून घेते. हे मीठ टाकून घेते. मिक्स करून घेते. आता त्यामध्ये मी हे कोथिंबीर घालून घेते, मिक्स करून घेते. आता गॅस बंद करून घेते आणि आल्याचा मिक्स करते. बटाटे वड्याचा आलूपासून केलेला हा मसाला तयार केला आहे, शिजला. आता मी याचे हे असे बुडवून करण्यासाठी हे वडे असे करून घेते. हे बघा, असे करून घेते. याचे खूप मोठे पण नाही. आता मी हे वडे करून घेतलेले आहे बटाट्याचे सारण्याचे. आता हे मी डाळीचं पीठ घेतलं, चण्याच्या डाळीचं. त्यामध्ये हिंग घालून घेते आणि ओवा हे क्रॅश करून घालून घेते मी. हे बघा, त्यामध्ये असं क्रॅश करून घातलं चव छान येते. आणि थोडी हळद घातली आणि चवीला थोडं मीठ घातलं यामध्ये. आता मी याला हे चांगलं फेटून घेते एका डायरेक्शनमध्ये. याच्यात इनो घालायचं नाही किंवा सोडा घालायचा नाही. बस यालाच मी छान फेटते. आता मी आता छान फेटून घेते. याच्यात हवा भरली म्हणजे वडे छान होतात. हे बघा, आता हे बघा छान फेटून झालेलं आहे. हे बघा, असं झालं आहे छान पीठ. आता गॅसकडे जाऊ तळून काढायसाठी. गॅसवर तेल ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. हे बघा, असे मी सोडून घेते. हे बघा, आता हे झाले माझे बटाटे वडे काढून. हे बघा, गॅस बंद करते. प्रकारचे मी बटाटे वडे केलेले आहे. हे बघा, आता हे मी बटाटा वडे केलेले आहे. ही गोड चटणी आणि हे गोड दही याबरोबर कशाबरोबर तुम्ही काय बा अशा प्रकारचे मी बटाटे वडे केलेले आहे. हे बघा, हे असं गोड चटणीबरोबरही खाऊ शकता किंवा ह्या दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता, गोड दह्याबरोबर. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ग्रामीण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला प्रोत्साहन द्या.